नमस्कार सर्व जनतेस मी एक आवाहन करू इच्छितो की या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याकडे आता केंद्र शासनाने पूर्णपणे वाणिज्यिक जे सिलेंडर आहेत ते बंद केलेले आहेत, परंतु आपल्याकडे घरगुती गॅसचा सिलेंडरचा जे पुरवठा आहे योग्य त्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होत आहे। जसं की 3-3 दिवसाचं आपल्याकडे 3-4 दिवसाचं जे काही साठा आहे आणि ते डेलीच्या डेली तेवढा साठा आपल्याकडे रिप्लेस होत आहे। त्याच्यामुळे जनतेने कोणी पॅनिक होऊन हे करण्याची गरज नाही, ॲडव्हान्स बुकिंग वगैरे। यामध्ये जर असं जर झालं तर मग त्याचा वेगळा हे होत आहे, परिणाम जनतेमध्ये होत आहे आणि असं वाटत आहे की टंचाई आहे वगैरे असं जाणवत आहे। आणि हे करत असतानाच माझी सगळ्या जनतेला विनंती आहे की त्यांनी कृपया पॅनिक होऊन बुकिंग करू नये। त्याच्यामुळं सर्व्हरवर पण लोड येत आहे आणि त्याच्या अशा पण समस्या सर्व्हरची समस्या आल्यामुळे तिथे पण गर्दी होत आहे, गॅस एजन्सीजमध्ये गर्दी होत आहे। कृपया कोणी असं गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये। आणि दुसरी गोष्ट की माझ्या इतर आस्थापनेला पण विनंती आहे, जे आपण वाणिज्यिक सिलेंडर बंद केल्यामुळे आपण घरगुती सिलेंडरचा वगैरे वापर करण्यात येऊ नये। तसं जर झाल्यास आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल। हे मी या प्रसंगी इथे सगळ्या जनतेचं आवाहन करू इच्छितो। सर, आणि काळ्या बाजारामध्ये याचं हे चालू आहे, तर त्यासाठी काय समिती? त्यासाठी आम्ही पथक नेमलेले आहेत आणि तहसीलदार यांना देखील तहसीलच्या स्तरावर पथक नेमण्यास सांगितलेले आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांना कडक कारवाई करण्यास सांगितलेले आहे। आणि असं जर कुणाचं असं निदर्शनास आलं की अमुक ठिकाणी एखाद्या खूप मोठ्या प्रमाणावर काही साठवणूक आहे काय, त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करावा। त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल।